तुम्ही तुम्ही ज्या लोकांची मदत कराल ना, गरजेच्या वेळेस उभे राहा किंवा त्यांच्या आपल्या घासातला घास द्या, अन्न काढावं नाही पण सांगत आहे, नेमकी तेच लोक तुमच्या अडचणीच्या वेळेस, तुमच्या त्रासाच्या वेळेस जेव्हा तुमचं अति होते, कारण थोडं थोडं असताना तुम्ही लोक जे दुसऱ्याला देता घ्या, म्हणजे हिंमत त्या लोकांना पहा. जेव्हा तुमच्यावर पिकते, तुम्ही जेव्हा लपवता अति होते ना, तेव्हा जर तुम्ही त्यांना फक्त हिंमतीचं आहे ना करून पहा, बोलून पहा त्यांना, त्यांच्याकडून तुम्हाला किंमत भेटते का? अजिबात भेटणार नाही. तुम्हाला एकटं पाळण ते लोक, एवढे निर्लज्ज लोक आहे ना, आणि ते आपलेच लोक असतात. शेजाऱ्यांना काही करायचं, पण आपले लोक, शेजाऱ्यांना आपण मदत करतो, त्यांच्याकडून पण घेतो, पण आपल्या लोकांसाठी जर जो व्यक्ती ना निस्वार्थ मनानं करतो ना, मग आपले भाऊ बंधकी कोणी पण असो, ते हमेशा तुमच्याकडे पाठ फिरवणार, जहर उगलणार तुमच्या विरोधात. त्यांना नको असते तुम्ही. अशा वेळेस अशा लोकांचं आपण कसं आहे, तरी पण आपणही बेशरम आहोत. जेव्हा ते आपल्याला म्हणाल का मला म्हणजे त्यांच्यावर भीतत, जेव्हा आपल्याला कॉल करा नाही, आपल्याला सांगा ना, आपल्याला हिंमतीचं करा, तेव्हा पण तुम्ही द्यायला तयार व्हा. तरी पण त्या लोकांना अक्कल नाही येणार, एवढे निर्लज्ज असतात. अशा लोकांपासून आहे ना 10 फूट दूर राहा, निघून जा यांच्या आयुष्यातून. काही पडलं नाही, आयुष्यभर त्रास टेन्शन. आपल्या वेळेस कोणी पण नाही. अशा व्यक्तींना काढून फेका आयुष्यातून. नको. आपल्या लेकराईसाठी जगा, स्वतःसाठी जगा. जो स्वतःसाठी जगतो तो दुसऱ्यासाठी पण जगतो, पण माणूस ओळखणं आहे ना, नक्की शिका. भावनिक तर अजिबात नका, बिलकुल नाही. आता डोक्यानं विचार करा, मनानं बिलकुल नाही करायचा. मनानं केलं ना, अरे अटॅक येऊन आहे ना, लवकर मरणार, लवकर अटॅक येणार. अशा व्यक्तीला, आपल्यासारख्या व्यक्तीला अटॅक नक्की येणार. अशा व्यक्ती, अरे मलाच अटॅक येऊन गेला, आपणच निर्लज्ज समजावं. असल्या लोकांच्या नालायक माणसाच्या मागा लागू नका लागू. आपली मुलं आपण मस्त राहा आयुष्यान जगा. कोणी जेव्हा आपल्यावर तिथे कोणीही येत नाही, का अनुभवलं असं तुम्ही, मी खरं बोलते, खरं आहे ना.